भद्रावती ग्रामपंचायत इतिहासातली आहे. त्या इतिहासामध्ये 1936मध्ये भद्रावती ग्रामपंचायतचा प्रथम सरपंच म्हणून श्री निळकंठराव उपाख्य बाबूरावजी गुंडावार हे भद्रावतीचे प्रथम सरपंच होते. त्यानंतर नगरपाल स्थापना कधी झाली? नगर परिषदेची स्थापना 15 ऑगस्ट 1997 रोजी. त्यावेळेला मनोहरपंत जोशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जोशीसाहेब असताना भद्रावती नगरपालिकेची स्थापना 15 ऑगस्ट 1997 रोजी झाली. आणि मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे 17 सप्टेंबर 1998ला भद्रावती नगरपरिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. आणि त्या निवडणुकीमध्ये 7 ऑक्टोबर 1998ला भद्रावती नगरपरिषदेचे पहिले नगराध्यक्ष म्हणून श्री सुनील नामोजवार यांची भद्रावती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर भद्रावती नगरीचा इतिहास खऱ्या अर्थानं पालटायला सुरुवात झाली. त्यानंतर भद्रावती नगर परिषदेमध्ये आजपर्यंत श्री ज्ञानेश्वरजी डुकरे, श्री संजय वासेकर, सौ चंद्रकलाताई आवारी, सुनीताताई वरटकर, सरिताताई सूर, अनिलभाऊ धानोरकर यासारखे महान नगराध्यक्ष या ठिकाणी विकासात्मक कामात हातभार लावून गेलेले आहेत. भद्रावतीचा एक प्राचीन इतिहास म्हणजे जे काही जमिनीमध्ये आजपर्यंत काही जर कोणी लोकांनी घरंदारं वगैरे बांधतात असे काही लोक या ठिकाणी पायवा खोदाच्या वेळेला गड्डे वगैरे जे करतात अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी छोट्या मोठ्या दगडाच्या मूर्त्या या ठिकाणी त्या पायव्यामध्ये दिसून येतात. अशा मूर्त्या जर म्हणजे छोट्या मोठ्या भग्न झालेल्या काही व्यवस्थितल्या ज्या मूर्त्या आहेत त्या इथे बाजूला हुतात्मा स्मारक मंदिराच्या जवळपास तुम्हाला कदाचित ते पाहायलासुद्धा मिळेल. हे सौंदर्यीकरण कोण केलं? नगर परिषदच्या वतीनं झालेलं आहे. पूर्ण सौंदर्यीकरण. तुमच्या मागचं जे सौंदर्यीकरण आहे हे पण नगर परिषदनं केलं का? नगर परिषद पूर्ण नगर परिषदनं केलं आहे. हो, नगर परिषद. नगर परिषद आहे ना. बहुत दर्जाचे आहे. तुमची कोणती तो आहे की बॉय? आमची बावरगा नगर परिषद. आपण पाहतायत भद्रावती येथील हे बुद्ध लेणी आहे. या लेणीचा काय आहे आतमध्ये हे पाहण्यासाठी आपण जात आहोत. आम्ही आलेलो आहे भद्रावती येथील बुद्ध लेणी पाहण्यासाठी. ऐतिहासिक कशी लेणी आहे. हा देखावा, सुंदर देखावा, हा सुंदर कोरीव काम केलेलं हे भद्रावती शहर. हे भद्रावतीचे बुद्ध लेणी आहे. या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत. पत्रकार अधिवेशन असल्यामुळे, पत्रकारांचं अधिवेशन असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी हे सुंदर असं आपण पाहता ऐतिहासिक काम या ठिकाणी आहे. आणि आता आपण याचा आतमध्ये काय आहे ते पाहून घेऊया. हे आतमध्ये भुयार आहे. आपण पाहता अंधार दिसतंय, आतमध्ये भुयार आहे. आणि यासुद्धा साईडला भुयार आहे आणि समोरसुद्धा भुयार आहे. भद्रावती येथील हे बुद्ध लेणी आहे. या ठिकाणी आम्ही पत्रकार अधिवेशन असल्यामुळे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि या ठिकाणी पाहता आपण हे जे आहे आतमध्ये भुयार आहे. आणि आतमध्ये जाऊन आपण काय आहे नेमकं पाहूया. हे कोरीव काम आहे. भद्रावतीतील बुद्धमूर्ती लेणीतील हे दृश्य आपण पाहत आहात. या ठिकाणी बुद्धाची जी मूर्ती आहे कोरीव काम केलेलं आहे. त्या काळामध्ये अत्यंत असे सुंदर मूर्ती आपण पाहत आहात. हा सुंदर देखावा हा त्या काळामध्ये सुंदर कोरीव काम केलेलं असेल. आणि प्राचीन असलेलं हे विहार आहे, लेणी आहे. आपण ह्या लेणीमध्ये पाहत आहात. हा सुंदर असा देखावा.
हे सुंदर मूर्ती या ठिकाणी कोरलेली आहे. मोठी मूर्ती आहे आणि मध्यमत या ठिकाणी हे दगडानं कोरलेली आहे. अतिप्राचीन ही अशी मूर्ती आपण पाहत आहात. भद्रावती येथील बुद्ध लेणीवरील मूर्ती. आपलं नाव काय? माझं नाव संतोष विनायकराव नामोजवार. हे जे आपण स्थळ पाहतो या स्थळाला काय म्हणतात? बुद्ध लेणी परिसर कुठलं आहे नेमकं हे? विंजासन भद्रावती येथून किमान 2 किलोमीटर अंतर असलेलं हे प्राचीन असं एक बुद्ध लेणीचं सुंदर आणि सौंदर्यात भर टाकणारा भद्रावतीच्या इतिहासात एकमेव ठिकाण आहे. इथं नेमकं काय आहे याच्यात? इथे भद्रावतीच्या या बुद्ध लेणीमध्ये एक भव्य दिव्य अशी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणि आतमध्ये सुंदर असं शीत छाया असलेलं एक भुयार किंवा घर पाहण्यायोग्य असं आहे. आणि याला खूप मोठा प्राचीन इतिहास की जे त्याचं वर्णन मला तरी सांगणं शक्य नाही असं एक प्राचीन इतिहास याला लाभलेला आहे. धन्यवाद.